साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं स्थापत्य अभियांत्रिकी एमपीएससी विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल परीस गायकवाड यांच्यासह त्यांचे माता पिता आणि आजी आजोबा आणि संपूर्ण कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते 10वी आणि 12वीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी परीस गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्ग साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023च्या तांत्रिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात दुसऱ्या आलेल्या परीस सुरेश गायकवाड याचा सत्कार आई वडील आजी आजोबा मावशी काका अशा संपूर्ण कुटुंबात समवेत करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास मोरे, सौभाग्यवती लता मोरे, उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे, सचिव उकरंडे, शंकर करजगी, डॉक्टर जयंत कुलकर्णी, वडापूरकर मॅडम, भारत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। 10वी 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास मोरे व पदाधिकाऱ्यांचाही सत्कार अस्मिताताईंच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीस गायकवाड यांनी जीवनात अपयश आले तरी न खचता प्रयत्न चालू ठेवायचे व प्रयत्नात सातत्य ठेवून यश मिळवायचे असा संदेश दिला। सर्वात प्रथम सगळ्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो की तुमचा किती वेळ काढून आमच्या सर्वांचा सत्कार केला आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही खरं तर हे जे चालू आहे काम ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चालू आहे। तर सगळ्यांचे मी पहिल्या मनापासून आभार व्यक्त करतो। जसं सरांनी सांगितलं की माझं काहीतरी सांगा काय, मी तसा खूप सामान्य माणूस आहे आणि माझं काही असं मी काही खूप मोठी काही भराणी अशी काही घेतली नाही। अजून छोटं काम चालू आहे, थोडं काम चालू आहे समाजासाठी। आणि कुठंतरी लहानपणापासून जेव्हापासून आपण कसं आहे माणसाचं कसं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जन्म आणि मृत्यू मधला प्रवास आहे। थोडा जन्म आणि मृत्यूमध्ये काय करू शकतो आपण आयुष्यात हे आपल्या हातात आहे। म्हणजे डिसिजन काय घेऊ शकतो किंवा काय निर्णय घेऊ शकतो आयुष्यासाठी। तर लहानपणापासून आपण ज्यांच्या संगतीत असतो, ज्यांच्या सोबत असतो, मला वाटतं की माणूस तसा तसा घडत जातो। तर लहानपणापासूनच आमचे जे आजी आजोबा असतील शासकीय सेवेत, ते आजी आजोबा असतील तेही शासकीय सेवेत, आई वडील अस्मिता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। तर मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते की आज तुम्ही बोलून माझ्या मुलाचा तर केलाच पण तो आमच्या सगळ्यांचा पण सन्मान केला। तर खरोखरच मी आपली ऋणी आहे। आणि साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम मी खूप बघते। त्याचबरोबर मोरे मॅडम त्यांनी खूप छान आपला विचार मांडले आणि आपण सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं। कारण महाराष्ट्रामध्ये दुसरं येणं ही साधी गोष्ट नाही। तर ओपन कॅटेगरीमध्ये मुलं रँकमध्ये येणं हेच अवघड आहे आणि त्यात परत महाराष्ट्रामध्ये दुसरं येणं हे आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आशीर्वाद आणि माझे आई वडील माझे सासू सासरे या सगळ्यांची पुण्याई यामुळे हे शक्य झालं असं मला वाटतं। त्याच्या कष्टाबरोबर हे सगळं तरी फार महत्त्वाचं होतं। आणि परीस लहानपणापासूनच खूप गुणी आहे। म्हणजे तो लहानपणापासून असत आहे, त्याचा परिस्पर्श मला लाभला। त्यामुळं मी बाकी माझी ओळख त्यापेक्षा परीसची आई ती ओळख मला फार महत्त्वाची आणि मोठी वाटते। कारण आज त्यांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं। कारण आपण बघतो की मुलं आपल्यासारखी होणं किंवा मुलं आपल्याला हवी तशी होणं हे आपल्या हातात फार कमी असतं। कारण त्यांच्या जी संगत असते ते वाढतात, कारण ते बराच वेळ आपल्याकडे कमी असतात, शाळेमध्ये जास्त असतात, मुलांमध्ये असतात। आणि माझी तर मुलं शिकायला मुंबईला होता तो आणि सरदार पटेल सारख्या कॉलेजमध्ये होता। मुंबई तर तुम्हाला माहिती आहे की मायानगरी आहे, पण तरीही माझी दोन्ही मुलं म्हणजे माझा छोटा मुलगा विराज तो पण तेवढाच गुणी आहे। तो पण बीटेक झालाय, तो पण सिम्बॉयसिसला पुण्यात होता। पण मुंबई पुण्याला राहून पण माझी मुलं दोघं पण म्हणजे कुठल्याच वाईट वळणाला लागले नाही। त्यांची मित्र पण तसेच होते। त्यामुळं आज 10वी 12वीची तर काही मुलं आहेत त्यांचे पालक आहेत। त्यामुळं आपली मुलं कुणाच्या संगतीत आहेत हे पण आई वडिलांनी पाहायला पाहिजे। कारण त्यांचे मित्र त्यांची संगत याची खूप मोठा म्हणजे परिणाम आपल्या त्यांच्या आयुष्यावर होत असतो। आणि माझ्या दोन्ही मुलांना मित्र पण खूप चांगले भेटले, त्यांचे जे गुरु आहेत ते पण खूप चांगले भेटले। त्याला 10वी मध्ये एक जाधव सर म्हणून होते, तो 9वी पर्यंत त्याला खूप कमी मार्क यायचे गणित मध्ये, आता त्यांनी तुम्हाला सांगितलं। पण 10वी मध्ये त्यांनी 147 आउट ऑफ 150 म्हणजे हे पण
पास होत नव्हतं लवकर गणितमध्ये, तर त्यांनी 147 मार्क मिळवले आणि त्यानंतर ज्याचा जो चढता आलेख राहिला तो कधीच तो खाली आला नाही. म्हणजे त्यांनी डिप्लोमाला सगळ्या ट्रेडमध्ये म्हणजे GP-मध्ये त्याला प्रवेश मिळताना तो शेवटचा नंबर होता आणि जो बाहेर पडला त्यावेळेस पहिला नंबर होता सगळ्या ट्रेडमध्ये नाही तर सगळ्या ब्रांचेसमध्ये तो पहिला आला. आणि मग जेव्हा जेव्हा मला आदर्श माता म्हणून त्याचा सत्कार करायला त्यांच्या प्रिन्सिपलने वगैरे बोलवलं तेव्हा त्यांना कळलं की हा अस्मिता त्यांचा मुलगा आहे. त्यांनी कधीच माझी ओळख कुणाला सांगितलेली आणि खरोखरच असं हे सगळं मिळायसाठी खूप मोठं भाग्य लागतं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लागतात. आज साक्षेप नागरिक संघटनेच्या वतीने तुम्ही जे काम करताय तर 10वी 12वीची मुलं आहेत, मी त्यांना पण हेच सांगेन की असं काम करा की तुमच्या आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे आणि बरोबर घेऊन जाणं. त्यांनी आत्ताच सांगितलं की एकटे बरोबर जाऊ नका, तर तुमच्या बरोबर 5 मुलं तरी तुमचे मित्र बरोबर घ्या आणि त्यांच्या बरोबर घेऊन चांगली वाटचाल करा. आई वडील या सगळ्यांना घेऊन तुम्ही त्यांना प्रेम द्या आणि मग तुम्ही मोठे होऊ शकता. तर ते संस्कार ते प्रेम तुम्हाला मिळू दे आणि 10वी 12वीच्या ज्या ज्या मुलांचा सत्कार झाला त्यांना उत्तुंग असं यश मिळू दे असं तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि सांगते. जय हिंद. लता मोरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना परीस गायकवाड याचे कौतुक करून त्यांच्या पालकांचेही कौतुक केले. पण आज मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतंय जसा अस्मिता ताई आणि सर आहेत तसेच त्यांचे संस्कार त्यांच्यावर पूर्णपणे आहेत. आणि दुसरी गोष्ट सामाजिक विचार करणारा अभ्यास, नुसता अभ्यास असून काय उपयोग, प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार केला तर कुठेतरी जग राहटी पुढे चालेल आणि ज्या लोकांना आधार मिळेल की ज्यांना अजिबात इच्छा असते शिकायची पण पैसे नसतात जवळ, असे खूप विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यांना हात धरून वर आणणं ही फार मोठी जबाबदारी आहे. खरं हे आता आम्ही कसं आमचं वय वाढलेलं आहे पण आमच्या पुढची मुलं हे विचार करतायत हे बघून सुद्धा इतका आनंद झाला मला. करावं असं वाटतंय त्यांचं एवढे. आणि हे जे मिळवलेलं यश आहे हे काही साधं सुद्धा यश नाही आहे. याच्यावर जरी हे पाठीशी उभे आहे आर्थिक मिळालं बळ तरी सुद्धा मानसिक बळ, स्वतःची इच्छा आणि स्वतः करून दाखवण्याचे जे जिद्द असते ती असेल तरच पुढे. नाही तर पैसा भरपूर असतो, वडील आई वडील खूप सांगत असतात पण मुलाला जर करायचंच नसेल तर तो काहीही कारण सांगू शकतो. पण यांनी स्पष्ट सांगितलं की सगळं काही मला अवेलेबल होतं पण माझी जिद्द किंवा मला करावं असं वाटतंय मी काय केलं ह्याच्यावर जेव्हा आपल्याला विचारतील तेव्हा आपण काय आईवडिलांच्या जीवावर केलं असं म्हणायला नको. म्हणून त्यांनी स्वकर्मावर स्वजिद्दीवर आणि स्वतःच्या सगळ्या कष्टावर जे मिळवलेलं फळ आहे ते अतिशय एकदम उत्कृष्ट दर्जाचं फळ आहे हे आणि ते आयुष्यभर ते लक्षात ठेवण्यासारखं राहिलेलं आहे. त्यामुळं या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याबरोबर अस्मिता ताई आणि सरांचा आजोबांना पण खूप शुभेच्छा. ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष उपाध्यक्ष माधव गव्हाणे यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.